नमस्कार श्रोते हो, रेडिओ जयंतच्या आनंदी कट्ट्यावर मी अनुराधा आपणा सर्वांचं मनपूर्वक स्वागत करते. श्रोते हो, आजच्या आनंदी कट्ट्यावर सचिन खेडेकर यांनी शेअर केलेली एक अतिशय सुंदर पोस्ट तुम्हा सगळ्यांशी शेअर करते. फार छान विचार मांडला आहे त्यांनी आणि त्यामध्ये त्यांनी सांगितलं की खरंच आपल्यालाही जगता येईल का, असं वागता येईल का, असं पण असं जगता येणं, असं वागता येणं म्हणजे नेमकं काय ते आपल्याला कळेल ही पोस्ट ऐकल्यावर. ऐकूया. ऑफिस सुटल्यावर घरी निघालो. खूप भूक लागली होती, पण आई आणि बायको दोघी घरी नव्हत्या. रस्त्यात पाणीपुरीची गाडी दिसली म्हणून पाणीपुरी खाण्यासाठी थांबलो. पाणीपुरीवाल्याकडे गर्दी होती. मग काय, गुपचूप आपला नंबर येईपर्यंत वाट बघण्यापलीकडे काहीही हातात नव्हतं. पाणीपुरीवाल्याच्या बाजूला एक आजोबा त्यांचा नंबर यायची वाट पाहत उभे होते. पायात पांढरा शुभ्र पायजमा, वर हाफ शर्ट, चेहरा हसरा. साधारण वय असेल 65 ते 70च्या दरम्यान. आजोबा मस्त पाणीपुरीच्या पिशवीत हात घालून एक एक कोरडी पुरी तोंडात कोंबत होते. माझा नंबर आला. पाणीपुरीवाल्यासमोर मी द्रोण हातात घेऊन उभा राहिलो. मग एकामागोमाग एक अशा 5 पाणीपुऱ्या खाल्ल्या. पोटातली आग जरा शांत झाली. आजोबांचा मात्र पुऱ्या खाण्याचा कार्यक्रम सुरूच होता. पाणीपुरीवाला आता चांगलाच वैतागला. बाबूजी प्लेट देता हूँ, बराबर से खाव ना. आजोबांनी नुसतंच गालातल्या गालात हसून पुऱ्या खाणं सुरूच ठेवलं. एक प्लेट पाणीपुरी खाऊन माझं तोंड फार खवळलेलं होतं. त्याच्यामुळे अजून एक पाणीपुरीची प्लेट मी सुरू केली. आजोबा अजूनसुद्धा तल्लीन होऊन पिशवीमधल्या पुऱ्या मटकावत होते. ओ आजोबा, नीट घेऊन खा की, मी बोललो. आजोबा होऊ नये की चू नये. माझी दुसरी प्लेट संपत आली. आजोबा तिथेच उभे. तेवढ्यात मागून एक माणूस स्कूटीवर आला. काळजी करू नकोस, सापडले बाबा. कोणाशी तरी मोबाईलवर बोलत होता. गळ्यात ऑफिस बॅग, पायात साधी चप्पल. 40शीतला असावा तो. आणि त्याच्या चेहऱ्यावर त्याचे बाबा सापडल्याचा आनंद दिसत होता. त्यानं गाडी बाजूला घेऊन स्टँडला लावली. काय बाबा, आज पाणीपुरी का, खायची का अजून? त्यांनी आजोबांना विचारलं. आजोबांचं त्यावर काहीच उत्तर नाही. मग त्याने आजोबांना गाडीवर बसवलं. पाणीपुरीवाल्याला नम्रपणे विचारलं, आजोबांनी किती पुऱ्या खाल्ल्या आहेत? त्याने सांगितलं. मग त्याचे पैसेही त्यांनी देऊन टाकले. हे सगळं बघून मला नवल वाटलं आणि न राहून मग मी विचारलं, हे आजोबा कोण तुमचे? वडील आहेत माझे. त्यांना काही त्रास आहे का? हो, अल्झायमर आहे त्यांना. अतिशय शांतपणे त्याने मला सांगितलं. त्याच्या बोलण्यात कुठेही दुःख नव्हतं, ताण नव्हता, त्रास नव्हता. सहजतेनं बोलत होता. हो, मग हे आजोबा असे कुठेही जातात का? हो, आत्ताच बघा ना, 5 किलोमीटर चालत आलेत. मी शॉकच झालो. मग तुम्ही यांना शोधता कसं? अहो, आम्ही यांच्या खिशामध्ये कायम एक मोबाईल ठेवतो आणि त्यात एक GPS ट्रॅकर लावलेला आहे. त्याच्या साहाय्यानं शोधतो आम्ही यांना. असं वारंवार होत असेल मग? मी आश्चर्यानं विचारलं. तो स्मितहास्य करून म्हणाला, हो, महिन्याला 1-2 वेळेस होतच. काळजी घ्या आजोबांची. बापरे, काय हा वैताग आहे ना. त्यावर तो गृहस्थ मला म्हणाला, हो बाबाही मी लहानपणी खेळायला गेलो की मला शोधून आणायचे. यात्रेत हरवलं तर शोधायचे. त्यात काय एवढं. त्यानं त्याच्या वडिलांना व्यवस्थित गाडीवर बसवलं आणि निघून गेला. खूप शिकण्यासारखं होतं त्या माणसाकडून. किती दुर्धर आजार होता त्याच्या वडिलांना, पण तरीसुद्धा तो किती शांत होता. बिलकुल कुठेही चिडचिड त्यानं केली नाही, मनस्ताप त्याला झाला नाही. खरंच उतार वयात आपल्या वडिलांना लहान बाळाप्रमाणे सांभाळणाऱ्या त्या माणसाला मनोमन सलाम ठोकून मी पुढे निघालो. मंडळी, खरंच आपल्यालाही जगता येईल, असं वागता येईल आपल्याला आपल्या आईवडिलांशी असंच, जसं त्यांनी आपलं लहानपण मोठ्या आनंदानं स्वीकारलं, तसंच त्यांचं म्हातारपणही आपल्याला असंच आनंदानं स्वीकारता येईल, याचा विचार आपण प्रत्येकानं करायला हवा. आणि खरंच आईवडिलांचं म्हातारपणही खूप आनंदानं स्वीकारता यायला हवं, कर्तव्याची आणि कृतज्ञतेची जाणीव ठेवून, हो ना? तर श्रोते हो, आजचा हा विचार तुम्हाला कसा वाटला
याविषयी आम्हाला आपल्या प्रतिक्रिया जरूर कळवा. त्याचबरोबर रेडिओ जयंतनं चतुरस्त्र हा पॉडकास्ट सुरू केलेला आहे आणि या पॉडकास्टमध्ये प्राध्यापक, लेखक, कवी, नाटककार श्री रमेश कोटस्थाने यांच्याशी साधलेला दिलखुलास संवाद आपण बघणार आहात. या संवादाचे दोन्ही भाग आपण आपल्या चॅनलवर अपलोड केलेले आहेत, तेव्हा हे दोन्ही भाग जरूर बघा. ते तुम्हाला कसे वाटले याविषयीच्या प्रतिक्रिया नक्कीच आमच्या कमेंट बॉक्समध्ये लिहा. त्याचबरोबर श्री रमेश कोटस्थाने लिखित खुळा पाऊस या पुस्तकाचं अभिवाचनही रेडिओ जयंतवर उपलब्ध आहे. ते देखील जरूर ऐका आणि त्याविषयी देखील आपल्या प्रतिक्रिया आम्हाला नक्की कळवा. आणि दर्जेदार कार्यक्रमांसाठी रेडिओ जयंत लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करा.